परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमन श्री एकदंता, नमन श्री एकदंता, एकपणे तूचे आता, एकीदाविसी अनेकता परी एकात्मता नमोडे। ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझ नमो। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने, मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। विठ्ठल 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 विठ्ठल। आपुला तो एक देव करुणी घावा, तेने विन जीवा सुख नोहे। एरती माई के दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी। अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे। एरती माई के दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी। तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे। एरती माई के दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। हरे हरि निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। हरे हरि निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। आपुला तो एक देव करुणी घावा, तेने विन जीवा सुख नोहे। एरती माई के दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी। तो तानपुरा बंद करा। विश्वमंगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानवजातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट केली, असे ज्ञानी यांचे राजे, योगी यांची माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय भगवान। ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा ज्ञानाने पाया रचला। ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया तर ज्ञानाने रचला, पण या संप्रदायाला वैराग्याचा कळस ज्याने चढविला, असे देहुनिवासी जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज। आणि तुकाराम महाराजांचा उपदेशपर प्रकरणातील आणि मानवी जीवन जगत असताना सुखाची प्राप्ती कोणत्या साधनाने होते आणि मृत्यूनंतर कीर्ती कोणत्या साधनाने उरते याचा विचार सांगणारा हा गोडासा अभंग आज हरिकीर्तन रूपी सेवेसाठी आपल्या समोर घेतलेला आहे। विठ्ठल आपल्या गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व कैलासवासी भाऊसाहेब परसाराम मोरे तथा पूजनीय अण्णा
अण्णांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचे सर्व बंधुराज पांडुरंग मोरे, हौशीनाथ मोरे, भिवाजी मोरे, त्यांच्या भगिनी लताताई वाईकर आणि पूजनीय अण्णांचे चिरंजीव श्री अशोकभाऊ मोरे, श्री नानासाहेब मोरे, श्री संजय मोरे आणि त्यांच्या कन्या सौभाग्यवती नंदाताई वाईकर यांच्या सर्वांच्या आयोजनातून पूजनीय अण्णांच्या ह्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हे कीर्तनरूपी पुष्प अण्णांच्या चरणावर समर्पित करण्यासाठी मोरे परिवाराने मला आमंत्रित केलं. ज्यांच्या माध्यमातून आमंत्रित केलं ते आमच्या श्री क्षेत्र आळंदीचे सामाजिक कार्यकर्ते आणि माझे जिवलग परमार्थ स्नेही किशोरभाऊ पवार असतील. त्याचप्रमाणे आज अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे जिवलग परमार्थ स्नेही संत सेवक हरिभक्तीपारायण बाबा महाराज मोरे, हरिभक्तीपारायण विठ्ठल पंत महाराज गोंडे, हरिभक्तीपारायण जनार्दन महाराज गोंडे, भागवताचार्य हरिभक्तीपारायण चैतन्य महाराज मापारे, माझ्या समवेत आलेले हरिभक्तीपारायण विठ्ठल महाराज कावळे, हरिभक्तीपारायण कान्हा महाराज गिरी, हरिभक्तीपारायण आदेश महाराज, सर्व टाळकरी तथा उपस्थित आपण सर्व माता पिता बंधू भगिनी तरुण मित्र आपणा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या अभंग चिंतनाला प्रवृत्त होतो. विठ्ठल खरं तर कैलासवासी भाऊसाहेब परसाराम मोरे तथा पूजनीय अण्णांचं जाणं गेल्या वर्षी या परिवारामधून झालं. देहरूपाने अण्णा मोरे परिवारामधून निघून गेले, पण स्मृतिरूपाने अण्णा सातत्याने ह्या परिवारामध्ये राहणार आहेत. सृष्टीचा नियम आहे, आएगा सो जाएगा, जो जन्माला आलाय तो जाणार आहे. माऊली ज्ञानोबा यांच्या शब्दात उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिसे. त्याचप्रमाणे आशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती, 2 दिसांची रंगत संगत 2 दिसांची नाती. जो जन्माला आलाय तो जाणारे, पण माणूस देहरूपाने जात असताना पाठीमागे त्याच्या स्मृती राहत असतात आणि त्या स्मृतींना उजाळा देण्याचं काम त्यांचा परिवार नातेवाईक आप्तेष्ट करत असतात. खरं तर मी नेहमी सांगत असतो की आपल्या जीवनामधून आपल्या परिवारामधून आपली असणारी व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जाते तेव्हा आपल्या जीवनामध्ये एक फार मोठी पोकळी निर्माण होते आणि पूजनीय अण्णांच्या जाण्याने मोरे परिवारामध्ये ती पोकळी निर्माण झाली आणि या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला गेली वर्षभरामध्ये अण्णांची उणीव सातत्याने जाणवली असणार आहे. खरं तर कोणाची जागा कोण घेऊ शकत नाही, अण्णांची जागा कोण घेऊ शकतं का असं जर विचारलं तर माझं असं म्हणणं आहे की अण्णांची जागा कोणी घेऊ शकत नाही. पितृछत्र हरपल्याचं दुःख मोरे परिवाराला गेल्या वर्षी झालं. आज वर्ष उलटतंय आणि प्रथम पुण्यस्मरण मोरे परिवाराच्या वतीने होत असताना ज्ञानदान आणि अन्नदानाचं पवित्र कार्य मोरे परिवाराच्या वतीने होतं आहे. आपण सर्व पूजनीय अण्णांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने उपस्थित आहे. मी वारकरी संप्रदायाचा पाईक होण्याच्या नात्याने, वारकरी संप्रदायातील थोर संत परंपरा सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज त्या परंपरेचा पाईक होण्याच्या नात्याने, त्या मठाचा मठाधिपती होण्याच्या नात्याने आणि श्री क्षेत्र आळंदी देवाची संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचा विश्वस्त होण्याच्या नात्याने माझ्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने पूजनीय अण्णांना प्रथमतः भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि माझ्या अभंग चिंतनाला प्रवृत्त होतो. विठ्ठल चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी 4 सूचना आहेत. पहिली सूचना, आपण हरिकीर्तन ऐकण्यासाठी बसलेलो आहोत, त्यामुळे पाठीचा कणा ताठ करून बसायचं आहे, म्हणजे व्यवस्थित बसायचं आहे. दुसरी सूचना, माझं कीर्तन म्हणजे संवाद आहे. प्रपंचामध्ये वाद असतो आणि परमार्थामध्ये संवाद असतो. आज माणसांची गर्दी वाढली आहे पण माणसांमधला संवाद कमी झाला आहे. माणसं एका गावामध्ये राहतात पण वर्षानुवर्ष बोलत नाही आहेत. माणसं एका घरामध्ये राहतात पण आठवडा बोलत नाहीत. माणसांची गर्दी वाढली पण माणसांमधला संवाद संपला आहे. माझं कीर्तन म्हणजे आध्यात्मिक संवाद आहे. इथून पुढे 1 तासभर माझ्या घड्याळामध्ये 11:15 वाजलेत, 12:15 वाजेपर्यंत मी बोलेल, आपण बोला आणि माझं कीर्तन ऐका. तिसरी सूचना, इथून पुढे 1 तासभर मी आपल्यासमोर उभा राहून आपल्याला साद घालेल. खाली बसून आपण मला प्रतिसाद द्यायचा आहे. काय द्यायचं आहे? प्रतिसाद. मग तो प्रतिसाद तुम्ही देणार कसा? तर माझं बोलणं चालू असताना तुम्ही फक्त एवढी मान हलवत राहायची, म्हणजे मला बरं वाटेल की तुम्ही ऐकताय. मी तुमच्याकडे पाहिल्यानंतर मान हलवा, चला ताट बसा आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपलं ठरलंय बोलायचं आहे म्हणून उत्तर द्या बरं का. म्हणजे इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत, ऐकताय ना,
इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत कीर्तन कळलं तरी मान हलवायचे, नाही कळलं तरी बा जमलं जमलं, जोरात बोला जरा, जमल तासभर जाईल कसं तर. येण्याची शेवटची सूचना देतो. अतिशय चांगलं नियोजन मोरे परिवाराने केलं आहे. माझे सर्व मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. शेवटची सूचना देतो. गरम होतं आहे याची मला जाणीव आहे. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही 2-2 फॅन लावून बसलायत. आम्हाला किती गरम होतं आहे त्याची जाणीव आहे, म्हणून अगदी वेळेत सोडणार आहे, त्याची काळजी करू नका. अतिशय सुंदर वातावरण आहे. शेवटची सूचना देतो. जगातलं सर्व दुःख देवाने आपल्याच वाट्याला दिले, असे चेहरे करून बसू नका. मला भीती वाटते बरं का. जरा प्रसन्न चेहरे ठेवा. आणि असं कोणाला वाटत असेल की महाराजांच्या समोर गंभीर चेहरा करून बसलं म्हणजे महाराजांवर प्रभाव पडतो, तर माझ्यावर कोणाचाच प्रभाव पडत नाही. ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा सोडल्यानंतर माझ्यावर कोणाचाच प्रभाव नाही पडत. विठ्ठल चिंतनाला प्रारंभ करतो. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. हा अभंग पाठ नसेल असा इथं माणूस सापडणार नाही. यदाकदाचित महाराज हा अभंग पाठ नसला तरी या अभंगाचं शेवटचं चरण इथं बसलेल्यांना सर्वांना माहिती आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, इतका प्रसिद्ध अभंग आहे. या अभंगामध्ये थोडासा इको कमी करा माझा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्हाला मला आवडणाऱ्या 2 गोष्टींचा विचार मांडलाय. पहिल्या चरणामध्ये एक विचार आहे आणि शेवटच्या चरणामध्ये एक विचार आहे. पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी सुखाची चर्चा केली आहे आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी कीर्तीची चर्चा केली आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराया तुम्हाला मला मानवी जीवन जगत असताना सुखाची प्राप्ती कोणत्या साधनाने करायची हे सांगतात आणि मरणानंतर कीर्ती कोणत्या साधनाने उरते हे सांगतात. माझा एक अगदी सर्वसामान्य प्रश्न आहे. अध्यात्मशास्त्र सुखाचा विचार करत असताना 2 प्रकारचं सुख सांगतं. काय? सुखदुःखाच्या बाबतीत जेव्हा आपण चिंतन करतो व्यक्तिपरत्वे माणसाच्या सुखदुःखाच्या व्याख्या बदलतात. माझे ज्येष्ठ परमार्थ स्नेही प्रमोद महाराज एक वाक्य सांगत असतात. ते म्हणतात आज जगामध्ये देव नको म्हणणारी माणसं सापडतील. साधू संत तर गेले, आता प्रमाणांची काय रेलचेल होणार नाही, फक्त व्याख्यान होईल जास्त. बाळाला शांत बसवा द्या. जगामध्ये माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. जगामध्ये देव नको म्हणणारी माणसं सापडतील. गेले का काय घरी तुम्ही? आणि मी गेले का काय घरी म्हटलं की हाय आहे म्हणा बरं का. हां, जगामध्ये माता भगिनींनो ऐका, जगामध्ये देव नको म्हणणारी माणसं सापडतील. सुख नको म्हणणारं कोणी सापडेल? सुख नको म्हणणारं कोणी सापडणार नाही. महाराज तर गेले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता आला घर पुसवणी, अरे बाबांनो देव घ्या. लोकांनी सांगितलं देवानं लगे आम्हाला नकोय देव. म्हणले का नको? देवाला ठेवायला आमच्या घरात जागाच नाहीये. देव नको म्हणणारी सापडतील पण सुख नको म्हणणारं कोणी सापडेल? अरे आम्हाला देव नको आहे पण आम्हाला सुख पाहिजे. पण एक सांगू, व्यक्तिपरत्वे सुखाच्या व्याख्या बदलतात. मला ज्याच्यात सुख वाटतंय त्याच्यात तुम्हाला सुख वाटेल असं नाहीये. तुम्हाला ज्याच्यात सुख वाटतंय त्याच्यात मला वाटेल असं नाहीये. बरं, आपण ज्याला सुख म्हणतो त्याला ज्ञानोबा तुकोबारे सुख म्हणतील असं नाहीये आणि ज्ञानोबा तुकोबारे ज्याला सुख म्हणतात त्याला आपण सुख म्हणायला तयार नाहीये. विठ्ठल आपल्या लेखी सुखाची व्याख्या काय आहे माहितीये का? सुख आपल्या लेखी सुखाची व्याख्या काय माहितीये का? जीवाला अनुकूल वेदना होणं ह्याला आपण सुख म्हणतो आणि जीवाला प्रतिकूल वेदना होणं ह्याला आपण दुःख म्हणतो. दोन्हीही वेदना आहे. सुखाचीही वेदना आहे आणि दुःखाचीही वेदना आहे. ऐन तारुण्यामध्ये पती मरण पावला, कानावर गोष्ट आली, अपघातामध्ये पती मरण पावला. शेतामध्ये काम करणारी ती मुलगी, तिच्या कानावर पडलं
की आपला नवरा अपघातामध्ये मरण पावलाय, डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू वाहू लागले. मला सांगा, ही जीवाला झालेली अनुकूल वेदना आहे का प्रतिकूल वेदना आहे? प्रतिकूल वेदना आहे. मुलगा लहान असतो, मुलगा मोठा होतो आणि काबड कष्ट करून त्या मुलाला लहानाचं मोठं करते आणि 12वीला जिल्ह्यात पहिला येतो मुलगा. त्यावेळेस त्या मुलीच्या, त्या बाईच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू वाहतात. मला सांगा, नवरा मेल्यानंतर त्या बाईच्या डोळ्यातून जे पाणी आलं ते अनुकूल वेदनेतून आलं का प्रतिकूल वेदनेतून आलं? प्रतिकूल वेदनेतून आलं. आणि मुलाचा 12वीमध्ये पहिला नंबर आला, त्यावेळेस तिच्या डोळ्यातून पाणी आलं. दोन्हीही वेदना होतात. त्या प्रतिकूल वेदनेतून डोळ्यातून पाणी आलं का अनुकूल वेदनेतून आलं? अनुकूल वेदनेतून आलं. जीवाला अनुकूल वेदना होणं ह्याला आपण सुख म्हणतो आणि जीवाला प्रतिकूल वेदना होणं ह्याला आपण दुःख म्हणतो. चला, तुमच्या माझ्या लेखी सुख दुःखाची अजून सोपी मी व्याख्या करून सांगतो. तुम्ही फक्त माझ्यासोबत बोला, माझं वाक्य तुम्ही पूर्ण करा. आपण कशाला सुख म्हणतो? आपल्या मनासारखं घडलं की आपण त्याला, चाललो मी आळंदीला, बोला ना पटकन. आपल्या मनासारखं घडलं की आपण त्याला काय बोलतो? सुख बोलतो. आणि आपल्या मनाच्या विरोधात घडलं की आपण त्याला काय म्हणतो? दुःख. बोला बोला. आणि मी तुम्हाला पहिल्यांदाच क्लिअर करतो, मला बोलायला लागतं बरं का. तुम्ही बोललात तर मला कीर्तन करता येईल. आणि आदेश महाराज, मला असं वाटतं की माणसाने मुक्तपणे व्यक्त झालं पाहिजे. काय बोललो मी? माणसाने मुक्तपणे व्यक्त झालं पाहिजे, म्हणजे माणसाने मोकळेपणाने बोललं पाहिजे. आपण काय करतो? आपण मोकळेपणाने बोलत नाही. आणि आपण मोकळेपणाने बोललो नाही तर काय होतं माहिती आहे? इथं आतमधल्या आतमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात. आपण मोकळेपणाने बोललो नाही तर कसल्या गाठी तयार होतात? रक्ताच्या गाठी तयार होतात. आणि मग दुसरी माणसं आपल्याकडे बघून म्हणतात, लई आतल्या गाठीचं आहे, आतल्या गाठीची होऊ नका, बोलत जावा जरा. माणसाला म्हणजे आपल्या मनासारखं घडलं की आपण त्याला सुख म्हणतो आणि आपल्या मनाच्या विरोधात घडले की आपण त्याला दुःख म्हणतो. इतकी सर्वसामान्य व्याख्या आहे तुमच्या माझ्या लेखी. पण माऊलींनी सुखाची व्याख्या करताना ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, किंबहुना सोय जीव आत्मयाचेला आहे ते जे होय तया नाम सुख. माऊलींनी सांगितलेली व्याख्या मी तुम्हाला सांगितली आत्ता. आली कोणाच्या लक्षात? माऊली म्हणतात सुखाची व्याख्या काय? किंबहुना सोय जीव आत्मयाचेला आहे ते जे होय तया नाम सुख. माऊलींनी केलेली सुखाची व्याख्या आपल्या डोक्यात नाही, डोक्यावरून गेली. जीव परमात्मा दोन्ही एक ते जाणणे ते ज्ञान देख. ह्या ज्ञानाची अनुभूती ज्या दिवशी येते त्या दिवशी जे प्रचिती दिसत त्याला सुख म्हटलेलं आहे. कधी कळणार आपल्याला? म्हणून सुखाचे प्रकार सांगताना अध्यात्मशास्त्र 2 प्रकारचे एक सुख सांगतं. एक दुःखाश्रित सुख आहे आणि एक सुखाश्रित सुख आहे. विठ्ठल टाळी 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 टाळी. एक सुखाश्रित सुख आहे आणि एक दुःखाश्रित सुख आहे. संसारामध्ये जे आपण अनुभवतो ना ते दुःखाश्रित सुख आहे. ऐकताय तुम्ही कीर्तन? संसारामध्ये जे आपण अनुभवतो ते दुःखाश्रित सुख आहे आणि परमार्थामध्ये जे आपण अनुभवतो ते सुखाश्रित सुख आहे. संसाराचं वर्णन करताना प्रमाण पाठातली आहेत. संसारातल्या दुःखाचं वर्णन करणारी प्रमाणं सांगून मला तुम्हाला अजून दुःखात टाकायचं नाही. भरपूर प्रमाण आहेत, तरी त्यातल्या त्यात 2-3. संसार दुःखमूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, किंवा मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐकी जे लकवनाची आश्रवणी, कैसी सुखनिद्रा हंतरुणी इंगळाच्या, किंवा सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. प्रपंचामध्ये सुख नाही असं नाही, पण सुख दुःखाचा विचार करताना तुलनात्मक दृष्टीने विचार केला. ऐकताय कीर्तन? तुलनात्मक दृष्टीने विचार केला तर दुःख जास्त आहे आणि सुख कमी आहे. चला, एक प्रश्न, अगदी सोपा प्रश्न आहे, ताट बसा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपण आता कुठं बसलोय? देवाच्या दारात बसलोय ना? कुठं बसलोय आपण? देवाच्या दारात बसलोय ना आपण? मारुतीरायांचं मंदिर आहे, भगवान शनी महाराज आहेत. आपण कुठं बसलोय आत्ता? म्हणा ना, देवाच्या दारात बसलोय.
कुठं बसलोय दादा? देवाच्या दारात बसलोय. माता भगिनींनो कुठं बसलोय आपण? देवाच्या दारात बसलोय. चला पटकन उत्तर द्या. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, देवाच्या दारात बरं वाटतं का घराच्या दारात बरं वाटतं? चाललो मी आळंदीला, बोला ना पटकन. देवाच्या दारात बसलोय ना आपण, मला उत्तर द्या, पटकन उत्तर द्या. एका आवाजात उत्तर आलं पाहिजे. 12:15 जय विठ्ठल करायचंय, मला पुढे कार्यक्रमाला जायचंय. पटकन उत्तर द्या, एका आवाजात उत्तर द्या. सगळ्यांनी उत्तर द्या. देवाच्या दारात बरं वाटतं का घराच्या दारात बरं वाटतं? देवाच्या दारात बरं वाटतं. तुम्ही उत्तर दिलं देवाच्या दारात बरं वाटतं, आणि तुमचं हे उत्तर ऐकून मला पण बरं वाटलं. मला नुसतं बरं वाटलं नाही, तर मला 100% खात्री पटली की तुम्हाला सगळ्यांना देवाच्या दारात बरं वाटत असल्यामुळं कीर्तन झाल्यानंतर आता तुम्ही घराच्या दारात जाणार नाही. होणार आहे का असं? कधी कीर्तन संपतंय, कधी प्रसाद घेतोय, आणि कधी घराच्या दारात जातोय. माझ्या सहित सगळ्यांना झालंय. मग आपण मग देवाच्या दारात बसल्यानंतर आम्हाला काय करायचंय? आम्हाला घराच्या दाराला देवाचं दार बनवायचं आहे, आणि घराच्या दाराला देवाचं दार बनवायचं असेल तर साधू संतांनी जे सांगितलं ते आपण ऐकलं पाहिजे. बरं काय, आमचे श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूरकर, माझे श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूरकर एक फार चांगला दृष्टांत देतात. संसारातल्या सुखाचा विचारही तुम्हाला दुःखच देतो. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. संसारातल्या सुखाचा विचारही तुम्हाला दुःखच देतो. नवीनच जोडपं लग्न झालं आणि शहरामध्ये गेला, आणि शहरामध्ये संसार त्यांनी थाटला. मी कशावर सांगतोय? संसारातलं सुख किंवा सुखाचा विचारही तुम्हाला काय देतो? दुःखच देतो. ह्याच्यावर मी दृष्टांत सांगतोय, गोष्ट सांगतोय. आमचे देगलूरकर महाराज सांगतात, नवीन संसार ग्रामीण भागातून शहरामध्ये आला पोटा पाण्यासाठी, आणि एका खोलीमध्ये संसार थाटला. एका खोलीमध्ये ती 10x15ची खोली, 4-4.5 रुपये तिला भाडं. आणि मग त्या खोलीतल्या 10x15च्या एका कोपऱ्यामध्ये पलंग ठेवला, एका कोपऱ्यामध्ये कपाट ठेवलं, एका कोपऱ्यामध्ये शेगडी ठेवली, एका कोपऱ्यामध्ये भांड्याची मांडणी ठेवली, आणि हे सगळी खोली भरून गेली. त्याला चांगली नोकरी लागली, सुखाने संसार चालू झाला. आणि संसार चालू झाल्यानंतर एके दिवशी संध्याकाळी हा कामावरून आल्यानंतर जेवण झालं नवरा बायकोचं, आणि दोघंही पलंगावर झोपले. ती अशी भिंतीकडून झोपली आणि हा असा फरशीकडून झोपला. पलंग मोठा असा उंच. आणि त्यांच्या गप्पा चालू झाल्या. आणि गप्पा चालू असताना तो म्हणला, काय गं किती चांगलं झालं, तुझं माझं लग्न झालं, आपण शहरात आलो, आपल्याला चांगली खोली भेटली, मला चांगली नोकरी भेटली, आता कसा सुखाने संसार चालू आहे? ती बोलली, हो हो खूप सुखाने संसार चालू आहे. मग बोलता बोलता तो तिला बोलला, बघ आता सगळं काही चांगलं चालू आहे, आता काही दिवसांनी आपल्याला मुलगा होईल की नाही? ती म्हणली, होईल ना. रात्री झोपलेत पलंगावर. हा तिला विचारतोय, काही दिवसांनी आपल्याला मुलगा होईल, पण आपल्याला मुलगा झाला तर आपल्या मुलाला झोपवायचं कुठं? आपली खोली तर गच्च भरली आहे, मुलाचा पाळणा कुठं ठेवायचा? ती म्हणली, काळजी कशाला करती, माझ्या बापाने एवढा मोठा पलंग दिलाय. तुम्ही एक काम करा, तुम्ही थोडंसं तिकडं सरका बरं. थोडंसं ते तिकडं सरकलं, आणि दोघांच्या मध्ये थोडी जागा झाली. जागा झाल्यानंतर ती म्हणली, हे पा, आपल्याला काही दिवसांनी मुलगा झाला ना, तर याच पलंगावर आपल्या दोघांच्या मध्ये आपल्या मुलाला झोपवायचं. त्याला बरं वाटलं की हुशार बायको मिळाली. परत तिकडच्या गप्पा झाल्या, आणि परत त्याला काय हुकी आली. ते म्हणते, समजा जुळी पोरं झाली तर मग गेले का काय घरी तुम्ही? जुळी पोरं झाली तर मग? ती म्हणली, सारखा ना थोडंसं अजून, काळजी कशाला करता? तो अजून थोडंसं तिकडं सरकलं. म्हणला, ती म्हणली, जुळी पोरं झाली तरी याच पलंगावर आपल्या दोघांच्या मध्ये झोपवायचं. त्याला बरं वाटलं. परत तिकडच्या गप्पा झाल्या. परत त्याला काय हुकी आली. ते म्हणते, समजा जुळ्या पोरांवर एखादी मुलगी झाली तर मग तिला कुठं झोपवायचं? ती म्हणली, जुळ्या पोरांकरता सरकलं ना, सारखा बरं अजून एका पोरी करता सरकायला गेलं, आणि धाडकन खाली कोसळलं पलंगावर. याच्यापेक्षा जोरात पडलं बरं का. धाडकन खाली कोसळलं, त्याला लागलं. पलंगावर, उंच पलंग होता तो, पलंगावरून खाली पडला, त्याला लागलं, दुःख झालं. माझी गोष्ट संपली. आता तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. पलंगावरून खाली पडून त्या माणसाला जे दुःख झालं, पलंगावरून खाली पडून त्या माणसाला जे दुःख झालं, ते दुःख झालेल्या पोरांनी दिलं का न झालेल्या पोरांनी दिलं? मग आता झालेली किती देतात घरी जाऊन विचार करा. सुखाचा विचार नाही कोठे
विचार नाहीये. संसारामध्ये दुःखाश्रितच सुख तुम्हाला मला मिळतं. आपण कितीही प्रयत्न केले तर हे चक्र चालू आहे. सुख आहे, सुखानंतर दुःख आहे, दुःखानंतर सुख आहे, सुखानंतर दुःख आहे, दुःखानंतर परत सुख. हे चक्र आहे. म्हणून संसारामध्ये अपेक्षित असणारं जे सुख आहे ते दुःखाश्रित सुख आहे. चला अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, लक्षात येईल तुमच्या. एक नियती नावाची बाई आहे. नियती नावाची बाई आहे. तिला जुळी मुलं झाली. गेले का काय घरी? हाय आहे म्हणा, म्हणजे पुढचं बोलायला. जुळी पोरं झाली. जुळी, माझ्याकडे लक्ष द्या. नियतीला जुळी मुलं झाली. आणि ह्या जुळ्या मुलांची गंमत अशी असते, ही जुळी मुलं दिसायला सारखी असतात, रंगाने सारखे असतात. ह्या जुळ्या मुलांमधला फरक पटकन नवीन माणसाला ओळखता येत नाही. मग त्या जुळ्या मुलांचे आईबाप काय करतात? त्यांना वेगवेगळ्या रंगाची कपडे घालतात, त्यांची नावं वेगवेगळी ठेवतात. एखाद्याच्या गालावर काळा टिका लावला तर एखाद्याच्या हनवटीवर लावतात. मग नवीन व्यक्तीला त्या जुळ्या मुलांमधला फरक समजतो. तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल, पुरुषोत्तम दादा तुमचा जुळ्या मुलांवर एवढा अभ्यास कसा काय? मला जुळी पोरं आहेत म्हणून अभ्यास आहे. नाही तर दुसऱ्यांच्या जुळ्या पोरांवर अभ्यास करायला वेळ कुठे महाराज. आणि एक सांगू का, मला जुळी असली तरी अवघड नाही ओळखायला. एक मुलगा आणि मुलगी काहीच अडचण नाही महाराज. तर नियतीला जुळी मुलं झाली. माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही जरा इन्व्हॉल्व्ह झालात की तुम्हाला वाटेल चांगलं कीर्तन. नियतीला जुळी मुलं झाली. त्या जुळ्या मुलांपैकी एकाचं नाव मी सांगतो, दुसऱ्याचं नाव तुम्ही सांगा, तुम्हाला माहिती आहे. नियतीला जी जुळी मुलं झाली त्या जुळ्या मुलांपैकी नियतीने तुम्ही दुसऱ्या मुलाचं नाव सांगायचं बरं का. नियतीला जी जुळी मुलं झाली त्या जुळ्या मुलांपैकी नियतीने एका मुलाचं नाव ठेवलं सुख आणि दुसऱ्या मुलाचं नाव मला माहिती आहे तुम्ही सांगणार आहे. बारशाला गेलो होतो आपण सगळे सोबतच. मग आता या सुख दुःखांमधला दिसायला सारखी, नाकाडोळ्याने सारखी, रंगाने सारखी, मग ह्या जुळ्या मुलांमधला फरक ओळखता यावा म्हणून नियतीने सुखाला पांढऱ्या रंगाची कपडे घातली आणि दुःखाला काळ्या रंगाची कपडे घातली. हे सुख दुःख घराच्या बाहेर आलं. घराच्या बाहेर आपण सगळे उभे आहोत, ही आपलीच गोष्ट आहे. नियतीच्या घराच्या बाहेर आपण सगळे उभे आहोत, ही आपली गोष्ट आहे. ते सुख दुःख घराच्या बाहेर आलं. सुख दुःखाने आपल्याला पाहिलं आणि आपण सुख दुःखाला पाहिलं आणि आपण एकमेकांच्या सोबत खेळायला लागलो. पण खेळता खेळता आपण सुखाचा हात धरला, दुःखाला एकट्याला बाजूला सोडलं आणि फक्त सुखासोबत खेळायला लागलो. ते दुःख आपल्यामध्ये आलं, आपल्यामध्ये खेळायला लागलं. दुःख जसं आपल्यामध्ये यायचं आपण सुखाचा हात धरून बाजूला जायचो, दुःखाला एकट्याला टाकायचो. ते सुख आपल्याजवळ आलं आणि ते दुःख आपल्याजवळ आलं आणि त्याने आपल्याला विचारलं, का रे? सुख दुःख आम्ही सख्खे भाऊ आहोत, जुळे भाऊ आहोत, पण तुम्ही सगळे सुखाबरोबरच खेळताय, माझ्यासोबत का खेळत नाही? तेव्हा आपण सगळ्यांनी उत्तर दिलं, आम्हाला तुझ्यासोबत खेळायचं नाही आहे. परत सुखाचा हात धरला, सुखाला घेऊन आपण बाजूला गेलो. त्या दिवशी त्या दुःखाला दुःख झालं. माझे वाक्य व्यवस्थित आहे का? जे दुःख तुम्हाला मला दुःख देतं त्या दिवशी त्याच दुःखाला काय झालं? दुःख झालं. आणि ते दुःख दुःखाने रडायला लागलं. म्हणजे जे दुःख तुम्हाला मला रडवतं ते दुःख दुःखाने रडायला लागलं. आणि रडत रडत आईकडे गेलं. आईला म्हटलं, आई बघ ना, सगळे सुखासोबतच खेळतायत, माझ्यासोबत कोणीच खेळत नाही. आई का गं कोणी माझ्यासोबत खेळत नाही? त्या आईने उत्तर दिलं, बाळा तुझं प्रारब्धच तसं आहे. बरं आई, कोणीही माझ्यासोबत खेळत नाही, तू तर माझी आई आहे, तू पण खेळ ना माझ्यासोबत. ती नियती नावाची आई दुःखाला काय उत्तर देते माहिती आहे? खरं सांगू बाळा, मला पण तुझ्यासोबत खेळायला भीती वाटते. ऐकताय लाडक्या बहिणींनो? आला का हप्ता? नाही आला अजून? बरोबर, ठीक आहे. मला सांगा, जगामध्ये अशी एक तरी आई आहे का? एक तरी आई आहे का जिला आपल्या मुलासोबत खेळायला भीती वाटते? शोधून सापडणार नाही. पण नियती नावाची बाई अशी आहे, नियती नावाची आई अशी आहे जिला आपल्या दुःख नावाच्या मुलासोबत खेळायला भीती वाटते. म्हणजे ते दुःख किती जहाल आहे याचा विचार करा. ते रडायला लागलं, पण शेवटी ती आईने त्या दुःखाला जवळ घेतलं. बाळा रडू नको, मी आज अशी युक्ती करते की सगळं जग तुझ्यासोबत खेळेल, तू घरामध्ये थांब. दुःखाला घरामध्ये थांबवून ती नियती घराच्या बाहेर आली. आणि घराच्या बाहेर आल्यानंतर घराच्या बाहेर आपण कोणासोबत खेळत होतो? सगळे
सुखासोबत खेळत होतो. आपल्या सोबत खेळणाऱ्या सुखाला नियतीने आवाज दिला, सुखा इकडे ये बाळा. आईचा आवाज ऐकल्याबरोबर त्या सुखाने आपल्याला सोडलं आणि आईकडे धावत गेलं. आईकडे धावत गेल्यानंतर आपणही सुखाच्या पाठीमागे धावू लागलो, कारण की आता आपल्याला सुखाची गोडी लागली होती. नियतीने सुखाचा हात धरला आणि सुखाला घरामध्ये घेऊन गेली. सुखाच्या पाठीमागे आपणही नियतीच्या घरात प्रवेश करायला लागलो, जायला लागलो, पण नियतीने दरवाजा बंद केला. नियतीच्या घरात तुम्हाला मला प्रवेश नाही बरं का. मग आपण नियतीच्या घराच्या दारात उभे राहिलो. कोणाची वाट पाहत उभे राहिलो? सुखाची वाट पाहत उभे राहिलो. नियती सुखाला घरामध्ये घेऊन गेली. सुखाला दुःखाच्या शेजारी, दुःखाला सुखाच्या शेजारी उभं केलं. ही जुळी मुलं आहेत, दिसायला सारखी आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. नियतीला दुःखाचं दुःख दूर करायचं होतं. नियतीने काय केलं? सुखाची पांढऱ्या रंगाची कपडे काढली आणि दुःखाला घातली आणि दुःखाला सांगितलं, बाळा आता तू घराच्या बाहेर जा. दुःख सुखाची कपडे घालून घराच्या बाहेर आलं. आपण सगळे नियतीच्या घराच्या दारात उभे होतो. कोणाची वाट पाहत होतो? सुखाची वाट पाहत होतो. ते दुःख सुखाची कपडे घालून घराच्या बाहेर आलं. आपण त्याला पाहिलं. आपल्याला काय वाटलं? कोण आलं? आपल्याला काय वाटलं? कोण आलं? आपल्याला वाटलं सुख आलं. आणि सुख समजून त्या दिवशी आपण कोणाचा हात धरला? बोला बोला. दुःखाचा हात धरला. आणि मग ते दुःख मनामध्ये विचार करत होतं, का रे बेट्यांनो, मगाशी माझ्यासोबत खेळत नव्हता ना, आता माझ्यासोबत खेळताय, तुमचा कसा छळ करायचा ते मी पाहतो. आणि त्या दिवसापासून दुःखाने सुखाची कपडे घालून संपूर्ण जगाला म्हणजे तुम्हाला मला छळायला सुरुवात केली आहे. मी सांगत नाही, माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, जे देशीचा चंद्रू क्षयरोगी, जेथ उदो होय आस्था लागी, दुःख लेवणी सुखाच्या अंगी सळीत जगाते. दुःखाने सुखाचा अंगरका घातला आणि तुम्हाला मला छळायला सुरुवात केली. म्हणून प्रपंचामध्ये जे आपण अनुभवतो ते दुःखाश्रित सुख आहे. मग तुकोबाराने विचारलं, तुकोबाराया आम्हाला सुखाश्रित सुख प्राप्त करायचंय. जर आम्हाला सुखाश्रित सुख प्राप्त करायचंय तर आम्ही काय करू? त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराया अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. देव करुणी घ्यावा आपला तो एक, 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 आपला तो एक, देव करुणी घ्यावा 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 आपला तो एक, आपला तो एक, देव करुणी घ्यावा आपला तो एक, दुखती जली गिरती माई के, दुखती जली गिरती माई के, दुखती जली गिरती माई के, दुखती जली
माई के माई के दुखाची गणी फिरती माई के देवतुन घ्यावा आपुला देवतुन घ्यावा देवी जीवा सुख लोय देवी जीवा सुख सुखाश्रित सुख पाहिजे जगद्गुरु तुकोबाराय आम्हाला सुखाश्रित सुख पाहिजे. मग सुखाश्रित सुख जर आम्हाला पाहिजे असेल तर आम्ही काय करू? तुकोबाराय म्हणतात सुखाश्रित सुख पाहिजे असेल तर मी सांगतो आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. देवाला आपलंसं करा. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. गेले का काय घरी? आहे म्हणा. झालं हा अर्धा तास 12:15 जे विठ्ठल करतो काळजी करू नका. अजून अर्धा तास. जगद्गुरु तुकोबाराय देवाला आपलंसं करा. आता आजकाल थोडंसं समाजामध्ये पाहिलं तर आपण वारावर देव बदलणारी माणसं आहेत. गेले का काय घरी? हां जमलं. म्हणजे सोमवारी आपला देव वेगळा, मंगळवारी आपला देव तुम्ही वेगळा म्हणा ना फक्त शनिवारपर्यंत, बुधवारी आपला देव, गुरुवारी आपला देव, शुक्रवारी आपला देव, शनिवारी आपला देव आणि रविवारी देवाला पण सुट्टी. एकाला मी म्हटलं रविवारी तुम्हाला सुट्टी असते तर या माऊलींच्या दर्शनाला आळंदीला. तो म्हटला पुरुषोत्तम दादा रविवार सोडून कधी बोलवा. अहो म्हटलं तुम्हाला सुट्टी नसते रविवार सोडून. म्हटला सुट्टी घेऊन येतो पण रविवारी नको. म्हटलं रविवारी का नको? नाही म्हटलं बेत असतो. येते का लक्षात तुमच्या? बरं आम्ही देव पण फायद्यासाठी करतो महाराज. म्हणजे देवांची गर्दी जो देव आम्हाला मध्यंतरी बघा इथं माझे तरुण मित्र भरपूर आहेत. मध्यंतरी आपण फायद्यासाठी पाहणारे देव आहोत. मध्यंतरी म्हणजे देव पण ट्रेंडिंगला आहेत बरं का. ट्रेंडिंगला आहेत म्हणजे मध्यंतरी उज्जैनचा महाकाल ट्रेंडिंगला होता. कुठं चालला तर उज्जैनला. मागच्या 3 महिन्यांमध्ये प्रयागराज महाकुंभमेळा ट्रेंडिंगला होता. कोणाला विचारलं कुठं चालला तर चाललोय कुंभमेळ्याला. बरं कुंभमेळ्याला जाऊन तिथं गंगेमध्ये आंघोळ करून पुण्य किती जणांना पदरी पाडून घ्यायचं होतं ही गोष्ट निराळी. पण कुंभमेळ्यामध्ये जाऊन गंगेत उभं राहून असा हात जोडून तो फोटो काढून तो स्टेटसला कधी ठेवतो याच्यासाठीच मरमर होती निम्म्या अर्ध्या लोकांची. बरं आम्ही फायद्यासाठी देव पाहणारे लोक आहेत. म्हणजे मला कोणाच्या श्रद्धेवर आघात करायचा नाही आहे. पण ज्याला श्रीमंत व्हायचं आहे ना तो जातोय तिरुपतीला. ज्याला श्रीमंत व्हायचं आहे तो जातोय तिरुपतीला. ज्याला पापाची भीती वाटते तो जातोय शिर्डीला. ज्याला निवडणुकीत निवडून यायचं आहे ते जाते गुवाहाटीला. नाही आलं जाऊ द्या. नाही आलं लक्षात तुमच्या. म्हणजे आम्ही देव पण फायद्यासाठी पाहतोय महाराज. मग अशा पद्धतीमध्ये देवाचा अंगीकार करणारे किंवा देवाला आपलंसं करणारे किती जण आहेत? काहीतरी कारण आहे ना. तुकाराम महाराज त्या लेकरांना शांत बसवा. त्या 2-4 लेकरांना तुकाराम महाराज म्हणतात देवाला आपलंसं करा. देवाला आपलंसं करण्याचं कारण काय? ऐका. जीवनामध्ये सुखदुःख आहेतच. एक फार चांगलं वाक्य आहे कोणाचं आहे मला माहिती नाही पण सुखदुःखाचं हे चक्र आयुष्यामध्ये चालूच आहे. कोणीतरी एक लेखक म्हणतो आयुष्य छान आहे थोडंसं लहान आहे. रडतोस काय वेड्या जगण्यात शान आहे. अश्रूच यार माझा प्रजन्या समान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी इथे कधी असावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा होण्यासाठी पाण्यालाही उंचावरून खाली पडावं लागतं. आयुष्यामध्ये चढ उतार असतात. त्या चढ उतारांना आम्हाला सामोरं जाता आलं पाहिजे. एक जण म्हणतो ना सांगा कसं जगायचं. कणत कणत की गाणं म्हणत. सांगा कसं जगायचं. कणत कणत की गाणं म्हणत. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना. ऊन ऊन 2 घास तुमच्यासाठी वाढतच ना. शाप देत बसायचं की दुआ देत हसायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं. आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसतं. काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. कणत कणत की गाणं म्हणत. कणत कणत की म्हणजे नकारात्मक आणि गाणं म्हणत म्हणजे सकारात्मक. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायचं की नकारात्मक दृष्टीने पाहायचं. परवा आमच्या आळंदीजवळ दावडी म्हणून गाव आहे. तिथला एक मुलगा आहे रोहन मांजरे नावाचा. सोशल मीडियावर तो भरपूर ट्रेंड झाला आहे. नुकतंच त्याचं लग्न झालं. त्याचे शॉक लागला, शॉक. आणि शॉक लागल्यानंतर त्याचे दोन्ही हात इथून तोडण्यात आले. अगोदर त्याचे जर सोशल मीडियाला पाहिलं तर कुस्तीपटू असलेला, कुस्तीगर असलेला तो मुलगा. वडील 5 वर्षापूर्वी वाढले, मामाकडं राहत होता. आणि शॉक लागला म्हणजे शेजारच्याची काहीतरी ते ह्याच्या वायफायच्या वायरीवर शेजारच्याचा रग पडला होता, तो काढायला गेला आणि तिकडनं ती हे गेली होती. त्याच्यामुळं ते तिकडं ते हे लागलं आणि त्याचे हात दोन्ही तोडण्यात आले. त्याचं परवा दिवशी लग्न झालं. ज्या मुलीने त्याच्यासोबत लग्न केलं आहे ती अगदी व्यवस्थित आहे. पण मला त्याची जगण्याची उमेद आवडली. अरे दोन्ही हात तुटलेले आहेत पण तरी देखील तो जगण्याची उमेद घेऊन आज उभा राहिला आहे. आणि प्रेमाप्रती असलेलं समर्पण त्या मुलीचं मला आवडलं की नवऱ्याला दोन्ही हात नाही पण ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यासोबतच आयुष्य काढायचं. ही सकारात्मकता आयुष्यामध्ये असली पाहिजे. माणसं छोट्या छोट्या गोष्टींनी आत्महत्या करतात, जीव देतात, काही नको त्या गोष्टी करतात. अरे नाही महाराज, आपण आपल्या जीवनामध्ये सकारात्मक राहिलं पाहिजे की मग आपल्याकडं सुख आहेच ना. जगद्गुरू तुकोबा म्हणतात, अरे तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर सुखरूप जो आहे ना, सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी का तो. किंवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. किंवा तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. देवाच्या जीवनामध्ये दुःख नाही का माता भगिनींनो? नाही का? देवाच्याही जीवनामध्ये दुःख आहे. पण देवाच्या जीवनामध्ये दुःख असलं तरी देवाने आपली सुखरूपता यत्किंचितही ढळून दिली नाही. म्हणून त्या सुखरूप देवाला तुकोबाराय म्हणतात आपलंसं करा. काय झालं, मला खूप आवडणारा प्रसंग आहे हा रामायणातला. राजा दशरथाने डिक्लेअर केलं की रामाचा राज्याभिषेक होणार आहे. ऐकताय ना कीर्तन? रामाचा राज्याभिषेक होणार आहे म्हटल्यानंतर अयोध्येमध्ये आनंद. प्रत्येक जण आनंदाने नाचू लागला. राम राजा होणार आहे, राम राजा होणार आहे, राम राजा होणार आहे. डोळ्यासमोर चित्र आणा. माझ्या शब्दांबरोबर तुमचे कान आणि डोळे असू द्या तर तुम्हाला कीर्तन समजेल. राम राजा होणार आहे, राम राजा होणार आहे. सर्वांना आनंद झाला. राम राजा होणार म्हणून राजा दशरथाला आनंद झाला. राम राजा होणार म्हणून कौसल्या मातेला आनंद झाला. राम राजा होणार म्हणून सुमित्रेला आनंद झाला. आणि राम राजा होणार म्हणून जिच्यामुळं रामायण घडलं त्या कैकेयीला पण आनंद झाला होता. आपण म्हणतो ना, चांगल्या कार्यामध्ये काहीतरी विघ्न येतं आणि त्या विघ्नाच्या रूपाने मंथरा आली. मंथरा ऐकताय माता भगिनींनो? त्या मंथरेला भावार्थ रामायणामध्ये कुबुद्धी म्हटलेलं आहे. म्हणजे मनामध्ये जी वाईट विचार निर्माण करते तिचं नाव मंथरा आहे. माऊली ज्ञानोबाराय प्रार्थना करतात, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. मला बाकी सांगायचं नाही. त्यावेळेस एकच मंथरा होती. गेले का काय घरी तुम्ही? एखाद्या बाईच्या मनामध्ये वाईट विचार येत असतील तर म्हणायचं मंथरेची धाकटी बहीण. ती मंथरा आली. मंथरा ही कैकेयीची दाशी कमी आणि मैत्रीण जास्त होती. आणि मंथरेजवळ ती कैकेयी पूर्णपणे व्यक्त व्हायची. मंथरेला पाहिल्यानंतर कैकेयीने सांगायला सुरुवात केली, मंथरा सुना तुमने, मेरा प्यारा बेटा राम राजा होने वाला है. कल मेरा प्यारा बेटा राम राज सिंहासन पर बैठेगा. मेरे राम के पास मेरी प्यारी बहू सीता होगी.
और इस नयन मनर दृश्य को हम हमारे आंखों से देखने वाले हैं। हमारा प्यारा बेटा राम, हमारा जिगर का टुकड़ा राम, हमारा कलीजा राम राजा होने वाला है। मंथरा नाचो गाओ झूमो मौज मनाओ। अगं मंथरे नाच ग नाच, माझा राम राजा होणार आहे। कोण बोलतंय? चाललो मी आनंदीला, बोला ना कोण बोलतंय? कोण बोलतंय? कैकई बोलते। कैकई इथं चुकली। तुम्हाला एखाद्या गोष्टीचा आनंद झाला असेल ना, तर तुम्ही अशा माणसाला सांगा की ज्याला तुमच्या आनंदामध्ये आनंद आहे। अशा माणसाला नको सांगा तुमच्या आनंदाने ज्याच्या पोटात दुखायला लागतं ना, त्यांच्यासमोर कधीच व्यक्त होऊ नका। कैकई चुकली आणि बोलली माझा राम राजा होणार आहे, नाच मंथरे। कैकई शांत झाल्यानंतर मंथरा फक्त एकच शब्द बोलली, कैकई नाचतेस कशाला? तुझा राम नाही, कौशल्याचा राम राजा होणार आहे आणि तुझ्या भारताला त्याचं दास व्हावं लागणार आहे। घडलं पुढचं रामायण सगळं। मग लगेच ती कैकई कोपभवनामध्ये गेली। म्हणजे पूर्वीच्या काळात बायकोला राग आला तर तो राग व्यक्त करण्यासाठी एक स्पेशल खोली असायची, त्याला कोपभवन म्हणायचं। आज शहरासारखी ठिकाणी 1 BHKच्या फ्लॅटमध्ये कुठं स्पेशल खोली बायकोसाठी? राजा दशरथ आला, कोपभवनामध्ये गेला, म्हटला काय झालंय तुला रुसायला? कैकई म्हणली तुम्ही मला विसरलायत। तुम्ही आनंदाच्या क्षणामध्ये मला 2 वर मागायला लावले पण ते 2 वर पूर्ण केले नाहीयेत। राजा दशरथ म्हणतोय कैकई माग, तुला काय मागायचं ते। अति आनंदामध्ये कोणाला शब्द देऊ नका बरं का। राजा दशरथ इथं चुकला, म्हटला माग तुला काय मागायचंय ते। कैकई म्हणली तसं नाही, तुम्ही मला वचन द्या की जे मी मागल ते मला तुम्ही द्याल। राजा दशरथ हसला। राजा दशरथ म्हणला अगं कैकई, रघुकुलाचा मी राजा आहे आणि माझी तू बायको आहेस, म्हणजे रघुकुलाची तू सून आहेस। या रघुकुलाची तुला रीत माहिती नाही का? रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाई। अगं रघुकुलाची रीत आहे, चालत आलेली परंपरा आहे, प्राण गेला तरी चालेल पण रघुकुलाने आपल्या वचनापासून कधी तोंड फिरवलेलं नाहीये। दिलं तुला वचन, माग तुला काय मागायचंय ते। आणि कैकईने तोंड उघडलं। कैकई म्हणली रामाला राज्याभिषेक न करता भरताला राज्याभिषेक करायचं, भरताला अयोध्येचा राजा बनवायचं। राजा दशरथ बोलला कैकई काय बोलतेस? कैकई म्हणली तुम्ही शांत बसा, तुम्ही मला वचन दिले। राजा दशरथ शांत बसला। म्हणजे नवऱ्याला एका शब्दात शांत बसवण्याची पद्धत तिथून चालत आली बरं का। राजा दशरथ शांत बसला, म्हटला दुसरा वर काय? आणि दुसऱ्या वरासाठी कैकईने तोंड उघडलं। कैकई म्हणली पहिल्या वरामध्ये भरताला राज्यगादी द्यायची आणि दुसऱ्या वरामध्ये रामाला 14 वर्षाचा वनवास द्यायचा। राजा दशरथ बोलला कैकई काय मागतेस तू? अगं धर्मशास्त्र असं सांगतं मोठ्याला राज्यगादी द्यावी आणि लहानाने त्याला साथ द्यावी। तू लहानाला राज्यगादी द्यायला लावतेस आणि मोठ्याला वनवासाला पाठवतेस। अगं हे शक्य नाहीये। कैकई म्हणली तुम्ही शांत बसा, मला वचन दिले। राजा दशरथ धाडकन खाली कोसळला। कैकई कागद निष्ठुर झाली असे एवढी आणि ही वार्ता हा हा म्हणता सर्वदूर अयोध्येमध्ये पसरली। रामाच्या कानावर वार्ता गेली। रामाने राजवस्त्र टाकून दिली, वल्कल धारण केली आणि प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि बंधू लक्ष्मण 14 वर्षाच्या वनवासाला निघालेत। दुतर्फा गर्दी आहे। ज्या अयोध्येमध्ये राम राजा होणार म्हणून आनंद होता, त्याच अयोध्येमध्ये आनंदाची जागा दुःखाने घेतली आहे। म्हणून आयुष्यात कोणते क्षण कधी येतील काही सांगता येत नाही। देवाच्या आयुष्यामध्ये आनंदाची जागा दुःखाने जर घेता येत असेल तर आपण कोण आहोत महाराज? आपल्या आयुष्यामध्ये कधी काही घडेल काही सांगता येत नाही। आणि दुतर्फा गर्दीतून प्रभू रामचंद्र वनवासाला चाललेत। प्रत्येक जण रामासाठी रडतोय, रामा नकोस तारे जाऊ, राम मत जाओ, रामा नकोस तारे जाऊ, रामा तू राम नाहीस रे, आमचा प्राण आहेस रामा, रामा नकोस तारे जाऊ वनवासाला, रामा तू वनवासाला निघून गेला तर आम्ही कसं जगायचं रे रामा, रामा तुझी सवय लागली रे आम्हाला, तुझ्या वनवासाला जाण्याचा वियोग आम्ही देवा भगवंत सहन करू शकत नाही, नकोस तरी जाऊ रामा वनवासाला। प्रभू रामचंद्र चालले होते, दुतर्फा गर्दी होती, प्रत्येक जण रामासाठी रडत होता। कोणीतरी असा विचार केला ज्या रामासाठी आपण रडतोय तो रडतोय का म्हणून कोणीतरी रामाकडे पाहिलं तर प्रभू रामचंद्र हसत हसत चालले होते।
तो माणूस पुढे आला, प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतला, हात जोडला, बोलू लागला, देवा अरे आम्ही तुझ्यासाठी रडतोय रे देवा, अरे तू वनवासाला चाललायस म्हणून आम्हाला दुःख झालंय, आमच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये देवा, आणि तू वनवासाला चाललायस तर चाललायस, हसत हसत चाललायस. अरे भगवंता, हा वनवास 1 दिवसाचा नाहीये, हा वनवास 1 महिन्याचा नाहीये, हा वनवास 1 वर्षाचा नाहीये भगवंता, तब्बल 14 वर्षाचा हा वनवास आहे भगवंता. 14 वर्ष तू, सीतामाई आणि बंधू लक्ष्मणजी आम्हाला दिसणार नाहीयेत, तुझा वियोग आम्हाला सहन होत नाहीये, म्हणून आम्ही देवा तुझ्यासाठी रडतोय, आणि तू चाललायस तर चाललायस, हसत हसत चाललाय, तुला रडायला येत नाही का रे? तेव्हा प्रभू रामचंद्रांनी उत्तर दिलं, अरे रडू तर कुठे पाहून रडू, पाठीमागे पाहून रडायला गेलो तर माझ्या बापाला वाईट वाटेल की माझा मुलगा माझं वचन पूर्ण करण्यासाठी निघाला म्हणून रडत रडत निघाला, पाठीमागे पाहून रडू शकत नाही रे मी. पुढे पाहून रडायला गेलो तर रावणाला वाटेल मला मारायला येणारा राम असा रडका कसा काय, वर बघून रडायला गेलो तर सूर्याला वाटेल माझ्या सूर्यवंशामध्ये असा रडका राम कसा काय जन्माला आला, आणि खाली बघून जर रडायला गेलो तर सासूबाईंना वाईट वाटेल की माझा जावई असा रडका कसा काय, आणि तुमच्याकडे पाहून रडायला गेलो तर तुम्हाला वाटेल आपला देवच असा रडका आहे, तर आपण कसे सुखी होणार, म्हणून मी रडत नाहीये. गोष्ट संपली. देवाच्या जीवनामध्ये एवढं दुःख होतं तरी देखील देवाने आपली सुखरूपता यत किंचितही ढळून दिली नाही, म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. देवाला आपलंसं न करता जर तुम्ही माईक पदार्थांमध्ये गुंताल तर ते माईक पदार्थ काय करतात, अभंगाचं दुसरं ती माई के दुखाची जलते, ये ती माई के दुखाची जलते, ये ती माई के Bye.
सुहाई हात वर करा, हात वर करा, करा करा करा, हात वर करा. चला, भगवंताचा जय जयकार करून पूजनीय अण्णांना आपण श्रद्धांजली समर्पित करायची आहे. सर्वांनी हात, माझा इको वाढवू नका, माईकमधून कोणी जय म्हणू नका. सर्वांनी हात वर करा, सर्वांनी. अजून पण काही लोकांनी हात वर केलेले नाही आहेत, ते म्हणत असतील नाही करायचे हातवर, बघू काय होतंय. होईल होईल, 2-4 दिवसातच होईल. हात वर करा, सगळ्याशी वाकडं घ्यायचं, देवदेश धर्माच्या हात वाकडं नाही घ्यायचं, देवदेश धर्मासाठी हात वर करायचे. चला, पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला, करा हात वर. चला, ताट हात वर करायचे आणि तीच श्रद्धांजली पूजनीय अण्णांना आपण भगवंताचा जय जयकार करून समर्पित करायची. मी पंढरीनाथ भगवान की म्हणाल, आपण सर्वांनी बिंबीच्या देठापासून जय म्हणायचं आहे. आणि जो जय म्हणणार नाही आज दिवसभर आणि रात्रभर त्याचा घसणपोट दुखणार. बघा दुखतं की नाही, हात वरा. पंढरीनाथ भगवान की. आवाज 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 येत नाही तर 2-4 लेकरांचा जास्त येतोय तुमच्यापेक्षा. जरा बिंबीच्या देठापासून ना. पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. भारत माता की. सनातन हिंदू धर्म की. गो माता की. प्रभु रामचंद्र भगवान की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. पवन सुत महाबली हनुमान की. शनी महाराज की. जय श्री राम, जय जय श्री राम. हर हर गणपती बाप्पा मंगल मूर्ती. करात खाली विढाला विढाला. तुकाराम महाराज म्हणतात, देवाला आपलंसं न करता, अजून 10 मिनिट फक्त, देवाला आपलंसं न करता तुम्ही माईक पदार्थांमध्ये गुंतलात तर माईक पदार्थ हे दुःखाला जन्म देणारे आहेत. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. मग देवाला आपलंसं न करता माईक पदार्थांमध्ये गुंताल तर माईक पदार्थ हे दुःखाला जन्म देतात. मग आम्ही काय करायचं? तुकाराम महाराज म्हणतात, अविनाश भगवंताला तुम्ही आपलंसं करा. अभंगाचं 3रं चरण. अविनाश करी आपुलिया ऐसे. अविनाश करी आपुलिया ऐसे. अविनाश करे आपुलिया ऐसे. अविनाश करे आपुलिया ऐसे. भावी मना पिसे गोविंदाचे. भावी मना पिसे गोविंदाचे. रती माई के दुखाची जनिती. रती माई के दुखाची जनिती. नावी मला पिसे गोविंदाचे. नावी मला पिसे गोविंदाचे. रती माई के दुखाची जनिती. ये रती माई के दुखाची जनिती. देवाला आपलंसं करण्यासाठी अविनाश करी आपुले ऐसे. लावी मनापिसे गोविंदाचे. गेले का काय घरी? झालं झालं झालं. हा 10 मिनिट. अविनाश करी आपुले ऐसे, देवाला आपलंसं करा आणि ह्या मनाला भगवंताच्या नामाचा छंद लावा. काय? सगळ्यात आपलं मन हे अतिशय चंचल आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात, हे मन कैसे केवढे, हे पाहो जाता न सापडे. एरवी राहटावया थोडे, त्रैलोक्य यया. जे बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी. धैर्यसी हातफळी, मिळवून या जाय. आणि ज्या मनाचा चंचल स्वभाव सांगताना सांगितलं, जे बैसी जे तरी हिंडवी 10 दिशा. एका ठिकाणी बसलो असलो तरी 10 ठिकाणी जे तुम्हाला भटकायला लावतं त्याला मन म्हटलेलं आहे. आता मी तुम्हाला 12:15 वाजता कीर्तन संपेल असं सांगितलं. 12:15पर्यंत तुमचं मन माझ्यावर. पण 12:20 झाले की तुमचं मन कीर्तनात बसून पण जेवणावर जाणार, कधी कुठं किंवा पुढच्या कामावर जाणार. हे मन चंचल आहे. मग या चंचल मनाला 3 प्रकाराने शांत करता येतं. कोणतं कोणतं? पहिले 2 प्रकार. मन लावा एकांती साधू संगे. तुमचं चंचल मन तुम्हाला जर शांत करायचं असेल
तर महाराज म्हणतात ह्या चंचन मनाला एकांतात घेऊन जावा. पण आपलं एकांतात राहू शकत नाही, आपण लोकांतातली माणसं आहेत. गावात सप्ताह आणि शेतात घर. घरातली माणसं म्हणली गावात सप्ताह चालू आहे आणि आज पुरुषोत्तम दादांचं कीर्तन आहे, तर आम्हाला सगळ्यांना कीर्तनाला जायचं, पण आपलं घर शेतात आहे. घरावर कोण लक्ष ठेवणार? घरातला माणूस म्हणला तुम्ही काळजी करू नका, मी आळंदीला गेल्यानंतर पुरुषोत्तम दादांना भेटत असतो, ते आपल्या गावात येत आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना कीर्तनाला जायचं तर तुम्ही कीर्तनाला जावा, मी घरावर लक्ष ठेवायला थांबतो. घरातली माणसं त्या माणसावर विश्वास ठेवून गावात कीर्तनाला येतात. रात्री 9 ते 11 कीर्तन संपतं आणि घरातली माणसं मंडपातून बाहेर पडत असताना ज्याला घर सांभाळायला ठेवलेलं असतं ना, ते येडं पण मंडपामध्ये असतं. त्याला घरातले विचारतात, अरे तुला घर सांभाळायला ठेवलं आणि तू इथं काय करतोय? तो म्हटला, घरी मी एकटा राहिलो, तुम्ही सगळे गावात कीर्तनाला आलात, घरी मी एकटा राहिल्यामुळं घरी एकटा राहिल्यामुळं तुम्ही सगळे गावात आलात आणि घरी मी एकटा राहिलो, आणि घरी एकटा राहिल्यामुळं मला घर खायला उठलं. येते का लक्षात? घर कधी खातं का? घर खात नाही, याचं मन ह्याला खायला लागलं. म्हणून एकांतात मन आपलं रमत नाही. मग हे मन जर शांत करायचं असेल तर मन लावा एकांती, पहिला उपाय. एकांती साधुसंगे. साधुसंगे म्हणजे दुसरा उपाय. मग तुमच्या या चंचल मनाला स्थिर करायचं असेल तर तुम्ही ह्या मनाला संतांच्या संगतीत घेऊन जावा. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकाळावा श्रीपती येणे पंथे. पण संतांचा संघ अतिशय दुर्लभ सांगितलेला आहे. आता महाकुंभमेळ्यामध्ये संत नाही आले ट्रेंडिंगला. महाकुंभमेळ्यामध्ये हजारो साधू संत होते ना, लाखो होते, पण ते संत नाही ट्रेंडिंगला आले. त्या महाकुंभमेळ्यामध्ये 5 जण ट्रेंडिंगला आले. एक मोनालिसा ट्रेंडिंगला आली, एक हर्षा ट्रेंडिंगला आली, एक कुलकर्ण्यांची ममता ट्रेंडिंगला आली, त्याच्यानंतर IITN बाबा आला. मला वाटलं बिग बॉसमधून आपण पण तिकडंच जावं डायरेक्ट. विनोदाचा भाग सोडून द्या. अरे संत भेटतात कुठं? भाग्याचा उदय, ते हे जोडे संत पाय. भाग्याचा उदय व्हावा लागतो तेव्हा संत संघ मिळतो. महाराज म्हणतात मग संत संघही जर तुम्हाला मिळणार नसेल तर शेवटचा उपाय सांगितला, लावी मना पिसे गोविंदाचे. ह्या मनाला भगवंताच्या नामाचा वेड लावा. मन मना भव मदभक्तो मध्यजिमाम नमस्करू मामे वैश्यसी युक्तवैव महात्माना मत पारायणा तू मन हे मीची करी माझी या भजने प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. मग असं केल्यानंतर काय होईल? अरे हे तर होईलच, पण सर्वात मोठं फळ तुला मिळेल. काय मिळेल? अभंगाचं शेवट. तुका म्हणे मरणे सगळे, तुका म्हणे मरणे तुका म्हणे मरणे सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, रती माई गे सुखाची रती दे, रती माई गे सुखाची अवसान अवसान नाही अवसाने नाही
रते माईके दुखाची जाईती ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. मरणार तर आपण आहोत, पण मरणानंतर हे साधन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कराल तर काय होईल? उत्तम चिवरे कीर्ती मागे. आचार्य म्हणतात अस्थिरम जीवितम लोके अस्थिरम धन यौवनम अस्थिरम पुत्रदाराश्च धर्मकीर्ती द्वयोस्थिराः. सगळं अस्थिर आहे, पण फक्त कीर्ती स्थिर आहे. धर्माने प्राप्त होणारी कीर्ती स्थिर आहे. आणि अशी कीर्ती ठेवून आपल्यामधून आपल्या गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व कैलासवासी भाऊसाहेब परसाराम मोरे तथा पूजनीय अण्णांचे सगळे भाऊ पांडुरंग मोरे, हौशीनाथ मोरे, भिवाजी मोरे, त्यांच्या भगिनी लताताई वायकर, त्यांचे चिरंजीव अशोकभाऊ मोरे, साहेब मोरे, संजय मोरे आणि त्यांच्या कन्या सौभाग्यवती नंदाताई वायकर या सर्वांनाच खरं तर पूजनीय अण्णांचं स्मरण सातत्याने होत असणार. आपण सर्वजण खरं तर मोरे परिवाराची सामाजिक बांधिलकी तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमधून नक्कीच लक्षात येत आहे. इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही मोरे परिवाराच्या ह्या कार्यक्रमामध्ये आणि तथा पूजनीय अण्णांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी उपस्थित आहात. तुमच्या सर्वांच्या उपस्थितीतून मोरे परिवाराची सामाजिक बांधिलकी नक्कीच लक्षात येते. सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा हा परिवार आणि ह्या परिवारामध्ये अण्णांच्या जाण्याने जे दुःख निर्माण झालं, वर्षभर तर आपण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने ह्या परिवाराचं सांत्वन करतच आलात, पण आजही ह्या परिवाराच्या दुःखामध्ये तुम्ही सहभागी होण्याकरता आलात. आणि वर्षभरानंतर देखील अण्णांच्या चरणांवरचं आपलं प्रेम हे सदैव तुम्ही दाखवलं. आपण सर्वजण उपस्थित राहिलात. वारकरी संप्रदायाचा पाईक होण्याच्या नात्याने हे कीर्तन पुष्प पूजनीय अण्णांच्या चरणावर समर्पित करण्यासाठी मोरे परिवाराने मला आमंत्रित केलं. ज्यांच्या माध्यमातून आमंत्रित केलं ते आमच्या श्री क्षेत्र आळंदी देवाची येथील सामाजिक कार्यकर्ते आणि माझे जिवलग परमार्थ स्नेही किशोरभाऊ पवार असतील. यांच्या माध्यमातून ही कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आली. उपस्थित सर्व टाळकरी असतील, सर्व कलाकार असतील, सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपल्या साथीमुळे मला हे कीर्तन करता आलं. आपण सर्वजण उपस्थित आहात. आपल्या सर्वांच्या वतीने व त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायातील थोर सत्पुरुष सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज, सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराजांच्या परंपरेचा पाईक आणि त्यांच्या मठाचा मठाधिपती होण्याच्या नात्याने, त्याचप्रमाणे झी टॉकीज कीर्तन मालिकेचा वरिष्ठ मार्गदर्शक होण्याच्या नात्याने, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील 18 वर्षावरील 1500 अनाथ मुलांचं संगोपन करणारी आमची संस्था आहे तर्पण फाउंडेशन नावाची संस्था, तिच्या वतीने आणि श्री क्षेत्र आळंदी देवाचे येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचा विश्वस्त होण्याच्या नात्याने पूजनीय अण्णांना मी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. बोलता बोलता एखादा वेडावाकडा शब्द माझ्याकडून गेला असेल, आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय पराक्रमापराध महाराज पराक्रमापराध महाराज पराक्रमापराध महाराज ज्ञानदेव